नमस्कार, स्वागत है आपका हमारे विशेष कार्यक्रम खास मुलाकात में। खास मुलाकात में आज हम आपसे मिलाने जा रहे हैं पूजा डकरे जी से। सबसे पहले तो पूजा जी, हमारे चैनल में आपका जोरदार स्वागत है। धन्यवाद। पूजा जी, आज कहीं न कहीं नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। भारत के संविधान में लोकतंत्र को मजबूत बनाने के लिए जिस तरह से चुनावों का प्रावधान किया गया है, लेकिन विडंबना कह लीजिए या फिर अव्यवस्था, इन्हीं चुनावों में सबसे बड़े पैमानों पर भ्रष्टाचार होता है। अगर बीते 4 चुनावों में खर्च हुए पैसों का ब्यौरा निकाला जाए तो पता चलता है कि उसके मुकाबले कई ज्यादा रकम सिर्फ 2014 के चुनावों में खर्च हो गई। कई बार इस तरह के प्रकरण सामने आए हैं कि प्रत्याशियों द्वारा वोटर्स को पैसे दिए जाते हैं और पैसे देकर उन्हें अपने हक में करने की कोशिश की जाती है। इसी तरह से यह भी देखा गया है कि कई तरह के गंभीर अपराधों में शामिल व्यक्ति चुनाव जीत कर आ जाते हैं और फिर वह कानून का खुले तौर पर उल्लंघन करते हैं। इन्हीं सभी अव्यवस्थाओं को लेकर आरवी जिला वर्धा की रहवासी पूजा सुरेश राव डकरे ने एक संघर्ष की शुरुआत की है। उन्होंने कई जिलों के जिलाधिकारियों से मिलकर उनके समक्ष अपनी कुछ मांगे रखी हैं और उनसे यह मांग की है कि चुनाव को निष्पक्ष बनाया जाए, चुनाव में होने वाले अवैध पैसों के इस्तेमाल को रोका जाए। मैंने मुख्य निवडणूक अधिकारी और इलेक्शन कमीशन को एक निवेदन दिया है, जिसमें मैंने ये मुद्दे सामने लाने का प्रयास किया है कि अपने इलेक्शन में जो पैसों का व्यवहार होता है, लेन देन के जो पैसों के व्यवहार होते हैं वो बंद होने चाहिए। जो लोग प्रतिनिधि वोट के लिए पैसे देते हैं उन पे कठोर कार्रवाई होनी चाहिए, उनकी उम्मीदवारी प्रतिनिधित्व रद्द किया जाना चाहिए और जो लोग मतदान के लिए पैसे लेते हैं उनको जो फैसिलिटी गवर्नमेंट की जो फैसिलिटी दी जाती है वो सभी फैसिलिटी बंद होनी चाहिए। चुनावों में मतदाताओं के लिए वोट करना अनिवार्य किया जाए ताकि इस तरह के भ्रष्टाचार पर रोक लगाई जा सके। अपने इस कार्य से लोगों को अवगत कराने के लिए पूजा डकरे ने अमरावती शहर में पत्रकारों को अपने विचार से अवगत कराया। और जो लोग मतदान नहीं करते हैं पे जो फैसिलिटीज है वो एकदम से बंद होनी चाहिए। उनके पास ऑप्शन है, नोटा का ऑप्शन है, अगर उम्मीदवार पसंद नहीं तो दूसरे ऑप्शन पे भी वोट कर सकते हैं, बट वोटिंग यहाँ पे होना चाहिए। अपने देश में अगर सोचा जाए तो बहुत कम वोटिंग होता है। लोकशाही में ये घातक चीज है। लोकशाही में, लोकतंत्र में जो है वोटिंग अच्छा होना चाहिए, तभी अपने लोकशाही सामने जाएंगे, तभी यहाँ पे डेव्हलपमेंट के बारे में सोचा जाएगा, डेव्हलपमेंट होगा। अहो, ऐकलत का? अगं काय झालं? अहो, नळ गेलाय, पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही। अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना। हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383। अगदी थोड्या वेळात पाहू आपल्या दारात शिवनेरी बोरवेल, राजापेठ चौक, गत्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती। अति योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध शिवनेरी बोरवेल। आता खबरदार, निवडणुकीमध्ये पैसे देऊन निवडून येणाऱ्या उमेदवारांवर कारवाई व्हावी। राज्य निवडणूक आयोगाला बारी समाज महिला सचिव पूजा डकरे यांनी निवेदन दिले। प्रख्यात कवयित्री तथा साहित्यिक पूजा डकरे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देशहिताच्या बाबतीत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे। देशात, राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार होत आहेत। त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे। आर्थिक देवाणघेवाणीमुळे योग्य उमेदवार पुढे येऊ शकत नाही। त्यामुळे निवडणुकीमध्ये मतदानासाठी पैसे देऊन निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधित्व रद्द करण्यात यावे। पुढील कालावधीत त्यांना उमेदवारी करता येऊ नये। त्याचप्रमाणे मतदान करणे सर्व नागरिकांना बंधनकारक करण्यात यावे। या प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत। महावाईसाठी संतोष ढिवरे, जळगाव। नमस्कार, मी
पूजा डकरे. मी आपल्या राज्याचे मुख्याधिकारी निवडणूक आयोग यांना एक निवेदन दिलेलं आहे. जे निवेदन आपल्या लोकशाहीसाठी आणि विकासासाठी अतिशय महत्त्वाचं असं निवेदन आहे. निवेदनामध्ये मी काही बाबी दिलेल्या आहे, ज्या बाबी सर्व नागरिकांच्या लक्षात येतात, पण पुढे कोणी आवाज उचलत नाही. त्याच्यामुळे मी ते निवेदन मुख्याधिकारी निवडणूक आयोग मुंबई यांना सादर केलेलं आहे. निवडणुकीमध्ये मी महत्त्वाची बाब म्हणजे अशी दिलेली आहे की निवडणुकीमध्ये पैसे देण्या घेण्याचे व्यवहार होतात आणि त्या देण्या घेण्याच्या व्यवहारामुळे योग्य उमेदवार हे पुढे येऊ शकत नाही. योग्य उमेदवाराला, ज्याला विकास करायचा आहे, त्या उमेदवाराला विकास करण्याची संधी मिळत नाही. तर मी मुख्य निवडणूक आयोगांना असं निवेदन त्याच्यामध्ये केलेलं आहे. 4 बाबी मी त्यांच्या निदर्शनात आणून दाखवलेल्या आहे. पहिली बाब अशी की जे प्रतिनिधी मतांसाठी पैसे देतात त्या प्रतिनिधींचं प्रतिनिधित्व रद्द करावं आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. एकदा ते लक्षात आले पैसे देताना की पुढे निवडणुकीमध्ये त्यांना संधी देऊ नये. त्याच्यानंतर जे मतदार पैसे घेतात निवडणुकीसाठी त्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व ज्या सुविधा आहेत त्या बंद कराव्यात. त्यानंतर जे नागरिक मतदान करत नाही अशा नागरिकांचा नागरिकत्व शक्यतोवर रद्द करावं. रद्द होत नसेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी एक वेगळी टीम नेमण्यात यावी. त्यानंतर आपण बघतोय की आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बोगस मतदान होत आहे. एकाच नागरिकाचं 2दा नाव येत आहे. त्यानंतर जे व्यक्ती हयात नाही अशा नागरिकांचे सुद्धा मतदान यादीमध्ये नावं आहे. ते नावं लवकरात लवकर काढल्या जावे. जिथे 2 मतदान आहे त्या एका व्यक्तीचे 2 मतदान आहे ते 1 मतदान रद्द करण्यात यावं. तर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त मी इथे कविता आणि 4 ओळी सादर करते सर्वांच्या समक्ष. सूर मेरे साधना का, सूर मेरे साधना का, श्रेष्ठ रहना चाहिए. हम आप रहे ना रहे दोस्तों, हमारा देश रहना चाहिए, हमारा देश रहना चाहिए. मी एक छोटी कविता सादर करते. हिंदी कविता आहे. कवितेचं नाव आहे शहीदों की जिंदगी. अरे जिंदगी तो जिए, अरे जिंदगी तो जिए जो हर पल देश के लिए जिए. भारत माता के चरणों पे लहू बहा के पत्थरों को भी पिघलाने का हौसला दिलाया, पत्थरों को भी पिघलाने का हौसला दिलाया. न डर था अंग्रेजों का, न डर था दहशती का, न कोई चाहती जिंदगी से, न डर था मौत का, न डर था मौत का. जब देश था पारतंत्र में, जब देश था पारतंत्र में, मुश्किल था जीना खुली हवा में. किसानों ने गवाई थी फसल, भारतवासियों ने गवाया था स्वाभिमान, भारतवासियों ने गवाया था स्वाभिमान. अरे जिंदगी तो जिए, अरे जिंदगी तो जिए जो हंस के फांसी पे चढ़े. और राजगुरु सुखदेव और भगत सिंह ही थे, और राजगुरु सुखदेव और भगत सिंह ही थे जिन्होंने क्रांति का पौधा इस देश में लगाया. अंतिम सार्थकता उन्हीं के जिंदगी में थी, उन्हीं के जिंदगी में थी. आणि त्यामधलेच एक बिरसा मुंडा हे सुद्धा होते ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती या देशासाठी आपल्यासाठी दिलेली. नमस्कार, क्राइम रिपोर्टर्स न्यूज में आपका स्वागत है. मैं और नीचे सरोज आइए नजर डालते हैं आज कुछ खास खबरों पर. देश को हिलाकर रख देने वाले निर्भया कांड के बाद महिलाओं की सुरक्षा को सुनिश्चित करने के लिए एक कोष की जरूरत महसूस की गई थी, जिस पर संज्ञान लेते हुए तत्कालीन यूपीए सरकार ने वर्ष 2013 के बजट में निर्भया कांड की घोषणा की थी. तत्कालीन वित्त मंत्री चिदंबरम ने शुरुआती के दौर पर करीब 100 करोड़ रुपए का आवंटन भी किया था तथा सन 2014 और 15 और 13 2017 में 1,000 करोड़ और आवंटित किए गए. पैसे आवंटित होने के बावजूद तत्कालीन सरकार द्वारा यह खर्च नहीं हो पाया. गृह मंत्रालय द्वारा इस फंड के लिए आवंटित धन का एकमात्र फीसदी खर्च होने की वजह से साल 2015 में सरकार ने गृह मंत्रालय की जगह महिला एवं बाल विकास मंत्रालय को निर्भया फंड के लिए नोडल एजेंसी बना दिया. इस फंड के तहत पूरे देश में दुष्कर्म संबंधित शिकायतों और मुआवजे के निस्तारण के लिए 660 एकीकृत वन स्पॉट सेंटर बनाने थे, जिससे पीड़िताओं को कानूनी और आर्थिक मदद मिल सके और उनकी पहचान भी छिपी रहे. दरअसल निर्भया फंड में पीड़िताओं की मुआवजे के लिए निर्धारित धनराशि के वितरण और प्रबंधन को लेकर एकीकृत प्रणाली का अभाव है. वहीं महिलाओं पर हो रहे अत्याचारों को अगर रोकना हो तो महिलाओं समक्ष
बनना अति आवश्यक है। पूजा कुमारी डरके ने कहा कि देश में दुष्कर्म की घटनाएं बढ़ने के बावजूद भी देश में तथा महाराष्ट्र में भी महिला सुरक्षित नहीं है। नमस्कार, मैं पूजा डकरे। मैंने कुछ मांगे मुख्यमंत्री महाराष्ट्र के सामने रखी है, तो उसी मांगों के बारे में आज मैं यहाँ पे बात करने वाली हूँ। तो सुर मेरे साधना का शेष रहना चाहिए, हम आप रहे न रहे दोस्त तो हमारा देश रहना चाहिए, हमारा देश रहना चाहिए। हम जब देश के बारे में बात करते हैं तो हमें सोचना चाहिए कि जब हमारे देश में महिला सुरक्षित नहीं है, लड़कियां सुरक्षित नहीं है, तो देश कैसे सुरक्षित रहेगा। हम देख रहे हैं कि दिन दहाड़े लड़कियों को, महिलाओं को जिंदा जलाया जा रहा है, उनकी हत्याएं की जा रही है, उन पे बलात्कार किया जा रहा है। ये सब कंडीशन, सिचुएशन होते हुए हमारा देश आगे कैसे बढ़ेगा, आगे कैसे जाएगा। तो अगर हमें हमारा देश बुलंदियों पे ले जाना है तो पहले यहाँ पे महिला सुरक्षा बहुत इम्पोर्टेंट है, अतिशय इम्पोर्टेंट है। तो इसलिए हमें महिला सुरक्षा के बारे में सोचना चाहिए, क्योंकि ये जो हादसे हमारे देश में हो रहे हैं, हमने हैदराबाद का हादसा देखा, उसके पहले हमने निर्भया का हादसा देखा, उसके बाद उन्नाव की जो लड़की है उसको भी जिंदा जलाया गया। ये जो सब बातें हैं ये हमारे लिए लज्जास्पद बातें हैं, और इस लज्जास्पद बातों पे कहीं तो भी हमें लगाम लगाना है। और इस लगाम लगाने के लिए मैंने महाराष्ट्र के सीएम उद्धव जी ठाकरे को एक निवेदन दिया है, जिस निवेदन में मैंने मांगे रखी। पहले तो मैंने निवेदन में ये कहा है कि जो निर्भया फंड है, कुछ ऐसे राज्य है कि निर्भया फंड का कुछ भी उसका इस्तेमाल किया नहीं गया, और उसी राज्यों में महाराष्ट्र आता है। महाराष्ट्र का अगर सोचा जाए तो महाराष्ट्र में भी बहुत ज्यादा महिलाओं पे अत्याचार हो रहे, रेप के केसेस हो रहे, हत्याएं हो रही, बाकी चीजें भी हो रहे। तो निर्भया फंड का उपयोग, यूटिलाइजेशन यहाँ पे करना चाहिए था, जो यूटिलाइजेशन आज तक हुआ नहीं। तो इसके बारे में मैंने निवेदन दिया है। उसके बाद मैंने कुछ ऐसे मांगे रखी है कि जिस मांगों को या जिस निवेदन को अगर यूटिलाइज करते हैं पूरे महाराष्ट्र और देश में, तो महिलाओं की सुरक्षा होगी, महिला मानसिक और शारीरिक रूप से सक्षम बनेगी। तो मेरी मांगे कुछ इस तरह से है। पहले ये है कि निर्भया फंड जो है उस फंड का अच्छा उपयोग होना चाहिए, और जितना भी फंड है तो जिन लोगों पे अत्याचार हुए हैं, जिन लोगों पे रेप हुआ है, वो लड़कियों को उन फंड में से कुछ हिस्सा जो है सपोर्ट उनको देना चाहिए, चाहे वो पुलिस केसेस हो, न्यायालय हो, सारे बातों में उसमें सपोर्ट करना चाहिए। सेकेंड थिंग मैंने ये उसमें ऐड की है कि अगर हम महिलाओं की सक्षमता चाहते हैं तो हर जगह पे पुलिस नहीं जा सकती, हर जगह पे पुलिस जाके महिलाओं को सुरक्षा नहीं दे सकती। अगर सही मायने में हमें सक्षमता चाहिए, हमें सिक्योरिटी चाहिए, महिलाओं को सक्षम बनाना है, तो हमें स्कूल से, कॉलेज से महिलाओं को कराटे प्रशिक्षण, शस्त्रास्त्र प्रशिक्षण देना चाहिए, आर्मी का ट्रेनिंग उनको देना चाहिए, तब जाके कुछ होगा। तो इसी मुद्दों पे मैंने निवेदन में ये बात रखी है कि पूरे देश में महिलाओं को, लड़कियों को स्कूल कॉलेज में कराटे का प्रशिक्षण मुफ्त दिया जाए, फ्री ऑफ कॉस्ट उनको प्रशिक्षण दिया जाए। और उसकी जो शुरुआत है वो महाराष्ट्र से होनी चाहिए, क्योंकि महाराष्ट्र का अगर सोचा जाए तो महाराष्ट्र में सबसे अधिक महिलाओं पे अत्याचार होते हैं। तो मैंने महाराष्ट्र के सीएम को निवेदन देके ये मांगे मैंने रखी है, बात रखी है, मुफ्त और कंपलसरी महिलाओं के लिए कराटे प्रशिक्षण और शस्त्रास्त्र प्रशिक्षण होना चाहिए। धन्यवाद। सुरेशराव डकरे यांनी 11/10/2019 शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली। ही पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघाला झाली आहे। तर पूजा डकरे यांनी निवडणूक आयोगाला निवेदनांनी चर्चा करून काही मुद्द्यांवरती आवाज उचलला आहे। पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आलेले मुद्दे हे पुढील प्रमाणे, म्हणजेच आश्वासने ही लिखित स्वरूपात स्टॅम्प पेपरवरती घेण्यात यावी,
निवडणुकांच्या वेळेला उमेदवार मतदारांना आश्वासने देतात, जी आश्वासने 5 वर्षामध्ये केव्हाच पूर्ण होत नाही. आश्वासनांच्या भरोशावर मतदार मतदान करतात. खोटी आश्वासने देऊन मतदान घेणे हे सुद्धा एक प्रकारे फसवणूक आहे. या देशामध्ये कुठलीही फसवणूक असो, गुन्हे दाखल होतात. मग जर ती जनतेची एवढी मोठी फसवणूक होत असेल तर याविरुद्ध कारवाई होणे गरजेचे आहे. आश्वासने ही लिखित स्वरूपात घेण्यात यावी. त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना पदवीधर शिक्षण अनिवार्य करावे. या देशात सर्व पदांसाठी शिक्षण अनिवार्य आहे. मग उमेदवारांसाठीच का असू नये? पदवीपर्यंत शिक्षण अनिवार्य करावेत, अन्यथा अर्ज बाद करण्यात यावा. कुठलेही घोटाळा, बलात्कार, हत्या, अपहरण या गुन्ह्या प्रकरणी दोषी असलेल्या व्यक्तीस निवडणुकीत उमेदवारी देऊ नये. त्याचबरोबर महाराष्ट्रातील बऱ्याचशा याद्यांमध्ये जिवंत नसलेल्या व्यक्तीचे नाव आहे. व्यक्ती हयात नसताना सुद्धा मतदान होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने मृत झालेल्या व हयात नसलेल्या सर्व नागरिकांची नावे मतदान यादीतून काढून टाकावीत. बोगस मतदान कुठेही होऊ देऊ नये. त्याचबरोबर पुढील काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे देणाऱ्या उमेदवारांचे प्रतिनिधित्व रद्द करण्यात यावे. जे मतदार मतदानासाठी पैसे घेतात त्या मतदारांच्या सर्व शासकीय सोयी सुविधा रद्द करण्यात याव्या. तसेच प्रत्येक नागरिकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील काही मतदारसंघ अशा अवस्थेत आहे की तिथले लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते दुसऱ्या उमेदवारांना मतदारसंघामध्ये प्रचार करू देत नाही. एक प्रकारे लोकशाही सोडून हुकुमशाहीची निर्मिती होताना दिसत आहे. या सर्व प्रकारच्या बाबींवरती आयोगाने कठोर पावले उचलावीत. तर रितेश टोपेसह मी प्रियंका, बीजेपी टीव्ही मराठी, जळगाव जामोद. असेच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा बीजेपी टीव्ही मराठी. मतदारांनो, उमेदवाराकडे विकासाची मागणी करा. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवत आपल्या पैशाच्या जीवावर मतदारांना विकत घेतात. ही निवडणूक म्हणजे पैशाचा जुगार झाली. ज्या उमेदवारावर खून, बलात्कार, अपहरण असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये. जे मतदार पैसे घेतील त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करावा व सरकारकडून मिळणारी सुविधा बंद करावी. देशहितासाठी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे आदी प्रमुख मागण्याचे निवेदन बारी समाजाच्या महाराष्ट्र सचिव तथा कवयित्री लेखिका पूजा डकरे यांनी केली आहे, असे त्यांनी तेजपूर न्यूजशी बोलताना सांगितले. नमस्कार, मी पूजा डकरे. आज मी इथे आश्वासनाविषयी बोलणार आहे. आपल्याला आपण जर बघितलं, निवडणुकीच्या वेळेला बरेचसे आश्वासने मिळतात आणि त्या आश्वासनाचं पुढे 5 वर्षांनी काय होतं आपल्याला माहिती आहे. आश्वासनाची पूर्तता होत नाही. तर माझं हे म्हणणं आहे की इथे जे आश्वासनं देतात, लोकप्रतिनिधी जे आश्वासनं देतात ते आश्वासनं एका स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावं. मला वोट मागण्यासाठी जे काही लोकप्रतिनिधी येणार किंवा आले त्या लोकप्रतिनिधींना मी सांगितलं आणि सांगणार सुद्धा की मला बोललेल्या आश्वासनावरती, तुम्ही बोललेल्या कुठल्याही आश्वासनावरती मला विश्वास नाहीये. तुमचे जे काही आश्वासन आहे ते स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावे आणि लिहून दिल्यानंतर जर का 5 वर्षामध्ये त्यांनी हे आश्वासनं पूर्ण नाही केले तर 5 वर्ष झाल्यानंतर मी या आश्वासनावरती गुन्हे दाखल करणार आणि गुन्हे दाखलच नाही तर कोर्टामध्ये खटले सुद्धा भरणार आणि याच्यावरती सुनावणी होणार. हे आश्वासने पुढे चालणार. आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये कुठलीही फसवणूक असो, कुठल्याही फसवणुकीवरती गुन्हे दाखल होतात, कोर्टामध्ये चालतात. मग जनतेची जर का एवढी मोठी फसवणूक होत असेल, आश्वासन देऊन आश्वासनाची पूर्तता जर का इथे होत नसेल तर त्या आश्वासनावरती जनतेच्या फसवणुकीवरती गुन्हे दाखल का होऊ नये आणि ते कोर्टात का जाऊ नये. तर या गोष्टी इथे व्हायला हवे. जनतेने सुद्धा या गोष्टी करायला सुरुवात करायला हवी. 100 आश्वासने इथे देतात आणि एक सुद्धा आश्वासनाची पूर्तता होत नाही. जर का आपण आश्वासनाची पूर्तता करू शकत नसेल, पक्ष, लोकप्रतिनिधी असेच आश्वासनं द्यावे ज्या आश्वासनाची पूर्तता लोकप्रतिनिधी करू शकेल. आणि जर का अशा आश्वासनावरती कारवाई झाली तर लोकप्रतिनिधी खोटे आश्वासने जनतेला देणार नाही, तेच आश्वासने देणार ज्याची पूर्तता होणार. आणि जे काही आश्वासने दिलेले आहे, जे काही अजेंडा आहे तो अजेंडा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न लोकप्रतिनिधी करणार. धन्यवाद. विकासाची मागणी करावी, सर्वांनी मताधिकार करावा. या संदर्भात मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा विचार जनतेने करावा, असं पूजा डकरे यांनी जनतेला आवाहन केलंय. नमस्कार, मी पूजा डकरे. आज मी इथे
आश्वासनाविषयी बोलणार आहे. आपल्याला आपण जर बघितलं, निवडणुकीच्या वेळेला बरेचसे आश्वासने मिळतात आणि त्या आश्वासनाचं पुढे 5 वर्षांनी काय होतं आपल्याला माहिती आहे. आश्वासनाची पूर्तता होत नाही. तर माझं हे म्हणणं आहे की इथे जे आश्वासनं देतात, लोकप्रतिनिधी जे आश्वासनं देतात, ते आश्वासनं एका स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावं. मला वोट मागण्यासाठी जे काही लोकप्रतिनिधी येणार किंवा आले, त्या लोकप्रतिनिधींना मी सांगितलं आणि सांगणार सुद्धा की मला बोललेल्या आश्वासनावरती, तुम्ही बोललेल्या कुठल्याही आश्वासनावरती मला विश्वास नाही आहे. तुमचे जे काही आश्वासन आहे ते स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावे आणि लिहून दिल्यानंतर जर का 5 वर्षामध्ये त्यांनी हे आश्वासनं पूर्ण नाही केले तर 5 वर्ष झाल्यानंतर मी या आश्वासनावरती गुन्हे दाखल करणार आणि गुन्हे दाखलच नाही तर कोर्टामध्ये खटले सुद्धा भरणार आणि याच्यावरती सुनावणी होणार. हे आश्वासने पुढे चालणार. आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये कुठलीही फसवणूक असो, कुठल्याही फसवणुकीवरती गुन्हे दाखल होतात, कोर्टामध्ये चालतात. मग जनतेची जर का एवढी मोठी फसवणूक होत असेल, आश्वासन देऊन आश्वासनाची पूर्तता जर का इथे होत नसेल, तर त्या आश्वासनावरती जनतेच्या फसवणुकीवरती गुन्हे दाखल का होऊ नये आणि ते कोर्टात का जाऊ? तर या गोष्टी इथे व्हायला हवे. जनतेने सुद्धा या गोष्टी करायला सुरुवात करायला हवी. 100 आश्वासने इथे देतात आणि एक सुद्धा आश्वासनाची पूर्तता होत नाही. जर का आपण आश्वासनाची पूर्तता करू शकत नसेल, पक्ष, लोकप्रतिनिधी असेच आश्वासनं द्यावे जे आश्वासनाची पूर्तता लोकप्रतिनिधी करू शकेल. आणि जर का अशा आश्वासनावरती कारवाई झाली तर लोकप्रतिनिधी खोटे आश्वासने जनतेला देणार नाही, तेच आश्वासने देणार ज्याची पूर्तता होणार. आणि जे काही आश्वासने दिलेले आहे, जे काही अजेंडा आहे, तो अजेंडा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न लोकप्रतिनिधी करणार. धन्यवाद. टाइम्स ऑफ विदर्भसाठी राजिक शेखची रिपोर्ट, बुलढाणा. नमस्कार. आज आपल्या समवेत आहेत पूजा डकरे, सामाजिक कार्यकर्त्या तथा राजकीय क्षेत्र असो की स्पर्धा परीक्षेतले क्षेत्र असो, या संपूर्ण विषयावरती त्यांचा मुळात प्रचंड प्रमाणात अभ्यास आहे. या MCRच्या अंतर्गत आम्ही विविध मान्यवरांच्या या ठिकाणी मुलाखती घेतच असतो, जसं की सामाजिक, राजकीय या व्यतिरिक्त इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती या ठिकाणी आम्ही घेत असतो. याच पद्धतीने आज आपल्यासोबत एक पूजा डकरे, एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज आपल्या समवेत आहे. त्यांचं मी सर्वप्रथम MCRच्या वतीनं स्वागत करतो. नमस्कार मॅम. आपण सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदाच आलात, आपलं स्वागत आहे. आपण आम्हाला थोडक्यात आपला परिचय या निमित्ताने करून द्यावा अशी अपेक्षा आहे. ॲक्च्युली मी आर्वी तालुक्यामधनं आहे. आर्वी तालुका हा वर्धा जिल्हा इथे येतो, जिल्ह्यामध्ये येतो. आर्वीमध्ये माझं 12वी पर्यंत शिक्षण झालेलं, मॉडेल हायस्कूल येथे. त्यानंतरचं शिक्षण माझं 12वी नंतरचं BCom मी विद्याभारती महाविद्यालयामधनं केलं, अमरावतीमधनं. ते प्रतिभाताई पाटील यांचं कॉलेज आणि बरंचसं शिकायला मिळालं तिथनं. टीचर स्टाफ वगैरे खूप छान होता. त्यानंतर MA इकॉनॉमिक्स पुण्यावरनं केलं, वाडिया कॉलेजमधनं. आणि नंतर माझं सिलेक्शन टाटा इन्स्टिट्यूट मुंबईला झालं. मुंबईला मी MCA अर्बन पॉलिसी अँड गव्हर्नन्समधनं एज्युकेशन केलेलं. आपण जसं आत्ता एज्युकेशनच्या बद्दल आपण माहिती दिली, वाणिज्य विषयात आपण पदवीधर आहात आणि पदवी घेत आपण पुढे आपला प्रवास जो आहे तो पुढे आपण घेतलेलाच आहे. परंतु आपण या प्रवासाच्या माध्यमातून वेल क्वालिफाय असताना देखील आपण एकदम सामाजिक क्षेत्रात उडी जी घेतली, त्याच्या मागचं कारण नेमकं काय आहे? कारण असं आहे की आपल्या समाजामध्ये बरेचसे इश्यूज आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे ज्याला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि समजणं म्हणजे एक वेगळ्या दिशेने समजणं महत्त्वाचं आहे. जसं उदाहरण तुम्हाला सांगते की एखादे म्हणजे जनता आहे किंवा एखादा वर्ग आहे, ते आपल्या कुठल्या समस्येसाठी आंदोलन करतात. जसं मराठा आंदोलन झालं, बाकी आंदोलन होत राहतात. MPSC साठी आता आंदोलन चालू आहे किंवा बऱ्याचशा मागण्यासाठी आंदोलन होतात. मग ते आंदोलन होत असताना त्या आंदोलनातील लोकांना दडपून टाकणं, त्यांना जेलबंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नसतो. तर उपाय खरा हा असतो, मुळात त्याच्या जायला हवं आपण की त्यांच्या समस्या काय, त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल. हे जे वेगळा दृष्टिकोन आहे तो महत्त्वाचा, पुढे येणं खूप महत्त्वाचं आहे. निराकरण
करणं इम्पॉर्टंट आहे, कारण कोणी असंच पुढे येणार नाही, कोणी आंदोलन करणार नाही, 10 दिवस उपोषण करायला कोणी इथे रिकामं नाही, आपलं घर संसार सगळं सोडून. तर त्यासाठी कुठेतरी ही दृष्टी डेव्हलप होणं इथे अतिशय गरजेचं आहे समाजामध्ये. आपण आता आंदोलनाचा मुद्दा काढला होता, जे की आता नागरिकत्व कायद्यावरती प्रचंड प्रमाणात आंदोलन सुरू आहेत. कालच एका विद्यापीठामध्ये, शहरी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाली, मुलींच्या हॉस्टेलवर जाऊन मारहाण झाली. आणि याच्यावर आता असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला की हे आंदोलन करावे नाही. जे आपला जो कायदा आहे, जो नागरिकत्व कायदा असेल किंवा जो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठेतरी याच्यावरती गदा येते आहे का, असं आपल्याला वाटतं? हा, मला बिलकुल वाटतं. कारण चुकीचं आहे की जाऊन कोणाला मारणं, दडपशाही आणणं चुकीचं आहे. इथे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्रास या गोष्टी होणं चुकीचं आहे. मग आज जर या गोष्टी होत आहे तर उद्या तुम्ही कोणाला मारून दफनून देणार, हे लोकशाहीमध्ये घातक आहे. इथे कायदे निर्माण होतील, वेगवेगळे मतप्रवाह या देशामध्ये होतील. तर मतप्रवाह एक मतप्रवाह आहे, त्याला मी ॲग्री असावं, सहमत असावं हे गरजेचं नाही ना. माझे वेगळे मतप्रवाह असू शकतात. मग माझे वेगळे मतप्रवाह आहे यासाठी तुम्ही तुमच्या मताप्रमाणे मला करण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी वरती दडपण आणू शकत नाही, तुम्ही मला जेलबंद करू शकत नाही किंवा तुम्ही मारू शकत नाही. मारण्याचा अधिकार हा पोलिसांना पण नाही कायद्यानुसार. हे चुकीचं आहे सर्रास. तरी पोलीस मारतात. मग याच्यासाठी आपण असं म्हणतो का सदरक्षण आहे खलीनग्न आहे, असं जसं ब्रीदवाक्य आहे पोलिसांचं, तर पोलिसांनी फक्त रक्षण करणे हा त्यांचा जो जे ब्रीदवाक्य दिलेलं आहे, त्या ब्रीदवाक्याशी पोलीस सहमत नाहीत का? ते कायद्याचा वापर त्यांच्या वेगळ्या पद्धतीने करत आहेत काय? आपण याबद्दल काय सांगू शकतो? असं करू नये, कायद्याचा गैरवापर त्यांनी बिलकुल करू नये. कोणाला हात उचलण्याचा, मारण्याचा अधिकार पोलिसांना नाही. आणि जर ते हे करत असेल तर कुठेतरी राजकीय दबाव सुद्धा त्यांच्यावरती असतो. कोणालाही आपली नोकरी घालवण्याचा शौक नसतो, आनंद नसतो. कुठेतरी त्यांच्यावरती दडपण येतं आणि अधिकारी हा राजकीय दडपणाखाली असतो, तो स्वतंत्र नसतो. जेवढं मी सिस्टम बघितलं, प्रशासन बघितलं, त्यानुसार मी बोलू शकते. आपण जसं आत्ता म्हणलात की प्रशासन आपण बघितलेलं आहे किंवा प्रशासनात जशी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा आपण अभ्यास केलेला आहे. आपण हे सामाजिक कार्य करत असताना आपण प्रशासकीय यंत्रणेवर परत जातो की जसं लोकसभेच्या काळामध्ये असेल किंवा विधानसभेच्या काळामध्ये असेल, विविध अशी आश्वासनं जनतेला दिली जातात आणि त्या आश्वासनाची पूर्तता केली जातच नाही मुळात. बरोबर आहे. मग त्याला प्रशासन कारणीभूत आहे का लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत? जर लोकप्रतिनिधी कारणीभूत असतील तर असा कुठला कायदा संमत करायला पाहिजे जेणेकरून की ते जनतेला न्याय मिळेल आणि लोक प्रशासन म्हणाल्यापेक्षा प्रशासनाने चांगलं कार्य करेल आणि लोकप्रतिनिधी पण चांगलं कार्य करू शकतील? याबद्दल काय? जनतेला न्याय मिळतच नाही. गंभीर परिस्थिती आहे जी मी बघते, बाकी लोक सुद्धा बघताय. आणि राहिला प्रश्न आश्वासनाचा, तर आश्वासनाविषयी कायदा निर्माण व्हायलाच हवं. जे काही आश्वासन दिले जातात ते तोंडी न देता लिखित स्वरूपात घ्यावे आणि लिखित स्वरूपात घेतल्यानंतर 5 वर्षात आश्वासनाची परिपूर्तता होत नसेल तर त्या आश्वासनावरती गुन्हा दाखल व्हावा, ते कोर्टामध्ये चालावं. हा जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत आपण विकासाच्या दिशेने पाऊलवाट नाही करू शकत. जसं आपण कायद्यासंदर्भात आता विचारविनिमय केला, मला असं म्हणायचं वाटतं या ठिकाणी की जसं हे इलेक्शनचा काळ येतो, या इलेक्शनच्या काळामध्ये प्रचंड पैशाची उधळण होत असते. बिलकुल. आपण एका बाजूला आपण असं बघतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हे लोकशाहीचं राज्य आहे किंवा लोकशाहीचा देश आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये पैसा वाटून मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल होतो आणि जनता त्या पद्धतीने मतदान करते. मग यामुळे असं वाटत नाही का की देशाच्या अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर देशाच्या संबंध विकासावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे? खूप जास्त परिणाम होत आहे. कसं हे बघा, ज्या वेळेला आपण पैसा वाटून मतदान करतो किंवा मतदानच विकत घेतल्या जाते त्या वेळेला इथे व्यवहार असतो आणि जिथे व्यवहार असतो तिथे विकासाचा विचार केला जात नाही. कारण मी लोकप्रतिनिधी आहे, समोरचं मतदार आहे, मला जर माझं मत विकत घ्यावं लागत असेल तर मी विकासाचा विचार करणार नाही ना. हा विचार मतदारांनी करावा. कारण इथे लोकप्रतिनिधीच नाही चुकत, कारण लोकप्रतिनिधी आहे ते मतदान घेण्यासाठी काही करते, पण हे आपल्याला जनतेला समजावं की आम्हाला विकास हवा की पैसा हवा, ते जनतेने ठरवायचं. जनतेने ठरवायचं. लोकशाहीमध्ये सर्वस्व अधिकार जनतेला असतात, जनता काही करू शकते. बरोबर आहे. जसं आपण आता जनतेच्या संदर्भात आपण आता प्रश्न केला, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपण असं बघतो की यंत्रणा कुठली असू द्या, प्रशासकीय असू द्या की लोकप्रतिनिधी यंत्रणा असू द्या, देशामध्ये सातत्याने
गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हो, पहिला मुद्दा. बिलकुल. दुसरा मुद्दा, स्त्रियावर अत्याचार होत आहे, बिलकुल, लाठीचार्ज होत आहे हो. आणि यासोबतच बलात्काराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत कुठलाच कायदा संमत झाला नाही. यासाठी आपला पाठपुरावा काय आहे? मी मुख्यमंत्र्यांना 2 निवेदन दिले, महिलांविषयी दिलेले, की निर्भया फंड जो आहे, जो फंड तुम्ही दिल्लीला निर्भयावरती अत्याचार झाल्यानंतर जो फंड शासनाने दिलेला आहे, प्रत्येक राज्यासाठी वेगळा फंड दिलेला आहे, की त्या फंडचा उपयोग करा. ज्या व्यक्तीवरती अत्याचार होतो त्यांच्या फॅमिलीला मदत करा, त्यांना मदत करा, सक्षमीकरणासाठी गोष्टी करा. पण या गोष्टी 5 वर्षामध्ये काहीच केलं नाही. फंड तसाच राहतो. मग तुम्ही किती सिरियस आहात, किती गांभीर्याने महिलांचा विषय घेता हे दिसतंय इथनं. त्यासाठी मी 2 निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. पहिलं तर हे की निर्भया फंडचा उपयोग महिला सक्षमीकरिता करावा. कराटे आणि शस्त्रास्त्र जे प्रशिक्षण आहे ते शालेय पासनं महाविद्यालयापर्यंत मोफत देण्यात यावे, मुलींना देण्यात यावे, मोफत देण्यात यावे. त्यांना मानसिक शारीरिक तऱ्हेने सक्षम बनवण्यात यावे. कारण पोलीस प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, प्रत्येकाला संरक्षण देणं इथे पॉसिबल नाही. ज्या वेळेला एक मुलगी सक्षम असेल त्यावेळेला ती स्वतःचा सामना करू शकेल. बरोबर. आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण असेल तर ती चांगल्या दिशेने पुढे जाऊ शकेल. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. याचा विचार देशाने करावा, फक्त महाराष्ट्रानेच नाही. बरोबर आहे. जसं आता परवा नुकतेच हैदराबादमध्ये बलात्काराचं प्रकरण घडलं आणि तात्काळ त्यांना जी बलात्कार करणारी जी होती गुन्हेगार त्यांना तात्काळ शिक्षा देण्यात आली. तर ती एन्काउंटर करण्यात आलं. तर ते एन्काउंटर योग्य होतं का अयोग्य होतं? चुकीचं आहे. चुकीचं कसं आहे हे मी सांगते. पोलीस जर तत्काळ एन्काउंटर करत असेल, मला सांगा किती दिवसात एन्काउंटर केलं? खूप कमी दिवसात केलं. तेवढ्या दिवसामध्ये तुम्ही हे प्रूव्ह करू शकत नाही की तेच दोषी होते, तेच गुन्हेगार होते. मे बी ते गुन्हेगार नसेल किंवा दुसऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी तुम्ही त्यांना संपवलं असेल. आपल्या देशामध्ये कायद्याची तरतूद यासाठी दिलेला आहे की खरा गुन्हेगार पकडून त्याला शिक्षा देण्यात यावी. जर तत्काळ होत असेल, उद्याला मी गुन्हेगार नाही, पण मला जर पोलिसांनी म्हणजे कुठलेही गुन्हे, चुकीचे गुन्हे लावून मला जर काही केलं तर रिस्पॉन्सिबल कोण होणार? पोलीस. मग उद्याला जाऊन कोणाला पण आम्ही मोठ्या गुन्हेगारांना लपवण्यासाठी दुसऱ्या लोकांना समाप्त करून देईल, एन्काउंटर करून टाकणार, फाईल क्लोज करून टाकणार, कोणाला काही समजणार नाही. त्यामुळे या गोष्टी आधीपासून आपल्या कायद्यामध्ये आहे. म्हणजे असं आपल्याला वाटतं का त्या गुन्हेगारांची चौकशी न करताच त्यांना एन्काउंटर केलं गेलं? नाही, असं मला वाटत नाही. पण होऊ शकतं, नाही पण होऊ शकतं. एक डाऊट मनामध्ये आहे. पण मला असं म्हणायचं की पोलीस प्रशासन जे आहे, पोलीस प्रशासनाने जी कालची भूमिका घेतली हैदराबादच्या प्रकरणामध्ये, त्या प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी पुरावे तपासले असेल, एन्काउंटर केला असेल. जसं की आपल्याकडे फाशीची तरतूद आहे, परंतु फार उशिरानंतर दिली जाते. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष त्याला सडू देतात आणि त्याच्यानंतर फाशी दिली जाते. तोपर्यंत ते प्रकरण शांत होऊन जातं. अशा स्थितीमध्ये ही किल्लं प्रकरण देशाच्या जनतेच्या दृष्टिकोनातून योग्य होतं, कारण लोकांनी त्याच्या संदर्भामध्ये जल्लोष केला आणि आपण एका साईडला म्हणतो की कायद्याच्या दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे. तर आपण काय बाजू मांडू शकता या संदर्भामध्ये? नाही आहे असं मी म्हणत नाही. ते दोषी नव्हते असंही म्हणत नाही. मे बी दोषी असेल किंवा नसेल हा चर्चेचा विषय, हा एव्हिडन्सचा विषय, आपण त्याच्याविषयी बोलू शकत नाही. पण भविष्याचा विचार केला तर आपल्याला ही शक्यता नाकारता येत नाही की मोठ्या गुन्हेगाराला लपवण्यासाठी काही असं होऊ शकते. कुठेही काही होऊ शकते. इथली पूर्ण सिस्टम मॅनेज आहे, सेटिंग आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही इथली प्रत्येक गोष्टी विकत घेऊ शकता, तुम्ही स्वतःला वाचवू शकता. आणि या सगळ्या गोष्टी ज्या होत आहे याला सर्वस्व जबाबदार न्याय व्यवस्था आहे. आपल्या इथे न्याय व्यवस्थेचं कुठेच काही नाही आहे. वर्षानुवर्ष न्याय व्यवस्थेत जातात, न्याय मिळत नाही, लोकांचं आयुष्य जातं. त्यामुळे लोक सुद्धा न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवावा किंवा नाही हा प्रश्न आहे लोकांचा. त्यामुळे लोक न्याय व्यवस्थेवरती विश्वास लोकांचा राहिलेला नाही. कारण तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट आणा, बाकी गोष्टी करा, तुम्ही वर्षानुवर्ष प्रकरण का हे करता, पुढे वाढवता. आणि ते ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांनाच कोर्टामध्ये फिरावं लागतं. जे अन्याय करतात ते चांगलं आयुष्य जगतात. ही पूर्ण चुकीची पद्धती आहे. पहिलं आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा. न्याय व्यवस्था शिल्लकच राहिलेली नाही इथे. चुकीची न्याय व्यवस्था आहे जी बदल करणं महत्वाचं आहे. हे बदल केलं नाही, आज एन्काउंटर झाला, उद्याला हत्या होतील, गुन्हेगारी वाढतील आणि गुन्हेगारी वाढलेलंच आहे. मी आता मागचं एक प्रकरण ऐकलेलं की एका मुलीवरती, नाबालिग मुलीवरती बलात्कार झाला.
तिचे वडील न्यायालयात गेले. 4-5 वर्षापासून न्याय मिळाला नाही. ते जमानतवरती जे गुन्हेगार आहे त्यांना सोडलं. तर त्या वडिलांनी काय केलं, त्या 3-4 गुन्हेगाराला गोळी मारून उडवून टाकलं. ही अशी व्यवस्था होईल ना? आमच्यावरती अन्याय होतो आणि आम्हाला वर्षानुवर्ष जर झटावं लागत असेल, न्याय मिळत नसेल, तर आम्ही न्यायालयाच्या पायऱ्या न पडता आम्ही आमचं न्यायव्यवस्थेच्या विरोधात जाऊ ना. अशी जी प्रवृत्ती आहे ती न्यायव्यवस्थेमध्ये मुळे इथे निर्माण होते आणि हे चुकीची न्यायव्यवस्था या देशामध्ये. याविषयी कोणी पावलं पण उचलत नाही. ही शोकांतिका आहे. आपण आता जसं न्यायव्यवस्थेवरती बोललात, आपण जसं आता आपण बोलताना म्हणालात की स्त्रियांना शस्त्रास्त्रांची परवानगी दिली पाहिजे. कराटेचं प्रशिक्षण एक ठीक आहे, प्रशिक्षण पण आवश्यक आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी. परंतु जर शस्त्रास्त्राची परवानगी दिली गेली भविष्यामध्ये तर त्याचा काही प्रमाणात गैरवापर होईल याची शक्यता नाकारता येत नाही. याबद्दल आपण काय सांगू शकाल? शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण देण्यात यावं आणि कसं आहे की प्रशिक्षण देण्यात यावं असं मी बोललेले. त्यांना परवानगी देण्यात यावी किंवा एखादी गन ठेवण्याचीच परवानगी द्यावी असं मी म्हणाली नाही. कारण कसं होतं की होऊ शकतो, गैरवापर होऊ शकतो, आपण नाकारू शकत नाही या गोष्टी. अगदीच. एक आपल्या स्टुडिओमधून प्रश्न आहे. सर आपण विचारा स्टुडिओमध्ये. मॅडम, आपण सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक साहित्य या क्षेत्रामध्ये खूप वावरतात. मला असं वाटतं की हे सगळे क्षेत्र तुम्ही काबीज केलेले आहे महाराष्ट्रभर हिंडत असताना. तर आमचा प्रश्न आहे की तुम्हाला या सगळ्या क्षेत्रांपैकी कुठलं क्षेत्र आहे की ज्याच्यावर तुम्हाला आता काम करायला चांगलं आवडेल? ॲक्च्युली माझं शिक्षण जे आहे ते इकॉनॉमिक्समध्ये झालेलं, अर्थव्यवस्था जे म्हणतो, कॉमर्स आपण म्हणतो, त्यामध्ये झालेलं. तर माझं स्पष्ट इथे मत आहे की आपल्या समाजाला, आपल्या देशाला सामाजिकपेक्षा अर्थव्यवस्थेची जास्त गरज आहे. ज्या वेळेला समाजाचा आर्थिक दर्जा सुधारेल, बेरोजगारी इथनं नष्ट होईल, त्यावेळेला ऑटोमॅटिक सामाजिक सुद्धा डेव्हलपमेंट होईल, सामाजिक सुद्धा विकास होईल. अर्थव्यवस्था स्ट्रॉंग करणं, आर्थिक काम करणं इथे खूप महत्त्वाचं आहे कम्पेअर टू सामाजिक. सामाजिक कारणाची इथे गरज नाही, अर्थकारणाची गरज आहे. आज आपण अर्थव्यवस्था बघितली तर आज आपली विकसनशील अर्थव्यवस्था राहिलेली नाही, शोकांतिका आहे. त्यामुळे आर्थिक बाबीवरती काम करणं आणि समजणं म्हणजे एक वेगळ्या दिशेने समजणं महत्त्वाचं आहे. जसं उदाहरण तुम्हाला सांगते की एखादे म्हणजे जनता आहे किंवा एखादा वर्ग आहे, ते आपल्या कुठल्या समस्येसाठी आंदोलन करतात. जसं मराठा आंदोलन झालं, बाकी आंदोलन होत राहतात. MPSC साठी आता आंदोलन चालू आहे किंवा बऱ्याचशा मागण्यासाठी आंदोलन होतं. मग ते आंदोलन होत असताना त्या आंदोलनातील लोकांना दडपून टाकणं, त्यांना जेलबंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नसतो. तर उपाय खरा हा असतो, मुळात त्याच्या जायला हवं आपण की त्यांच्या समस्या काय, त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल. हे जे वेगळा दृष्टिकोन आहे तो महत्त्वाचा, पुढे येणं खूप महत्त्वाचं आहे. निराकरण करणं इम्पॉर्टंट आहे, कारण कोणी असंच पुढे येणार नाही, कोणी आंदोलन करणार नाही. 10 दिवस उपोषण करायला कोणी इथे रिकामं नाही, आपलं घर संसार सगळं सोडून. तर त्यासाठी कुठेतरी ही दृष्टी डेव्हलप होणं इथे अतिशय गरजेचं आहे समाजामध्ये. आपण आता आंदोलनाचा मुद्दा काढला होता, जे की आता नागरिकत्व कायद्यावरती प्रचंड प्रमाणात आंदोलन सुरू आहेत. कालच एका विद्यापीठामध्ये, शहरी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाली, मुलींच्या हॉस्टेलवर जाऊन मारहाण झाली. आणि याच्यावर आता असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला की हे आंदोलन करावे नाही. जे आपला जो कायदा आहे, जो नागरिकत्व कायदा असेल किंवा जो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठेतरी याच्यावरती गदा येते आहे का, असं आपल्याला वाटतं? हा, मला बिलकुल वाटतं. कारण चुकीचं आहे की जाऊन कोणाला मारणं, दडपशाही आणणं चुकीचं आहे. इथे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्रास या गोष्टी होणं चुकीचं आहे. मग आज जर या गोष्टी होत आहे तर उद्या तुम्ही कोणाला मारून दफनवून देणार, हे लोकशाहीमध्ये घातक आहे. इथे कायदे निर्माण होतील, वेगवेगळे मतप्रवाह या देशामध्ये होतील. तर मतप्रवाह एक मतप्रवाह आहे, त्याला मी ॲग्री असावं, सहमत असावं हे गरजेचं नाही ना. माझे वेगळे मतप्रवाह असू शकतात. मग माझे वेगळे मतप्रवाह आहे यासाठी तुम्ही तुमच्या मताप्रमाणे मला करण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी वरती दडपण आणू शकत नाही, तुम्ही मला जेलबंद करू शकत नाही किंवा तुम्ही मारू शकत नाही. मारण्याचा अधिकार हा पोलिसांना पण नाही कायद्यानुसार. हे चुकीचं आहे सर्रास. तरी पोलीस मारतात. मग यासाठी आपण असं म्हणतो का सदरक्षण आहे खलीनग्र नाही, असं जसं ब्रीदवाक्य आहे पोलिसांचं, तर पोलिसांनी फक्त रक्षण करणे हा त्यांचा जो जे ब्रीदवाक्य दिलेलं आहे, त्या ब्रीदवाक्याशी पोलीस सहमत नाहीत का? ते कायद्याचा वापर त्यांच्या वेगळ्या पद्धतीने करत आहेत?
काय आपण याबद्दल काय सांगू शकतो? असं करू नये, कायद्याचा गैरवापर त्यांनी बिलकुल करू नये. कोणाला हात उचलण्याचा, मारण्याचा अधिकार पोलिसांना नाही. आणि जर ते हे करत असेल तर कुठेतरी राजकीय दबाव सुद्धा त्यांच्यावरती असतो. कोणालाही आपली नोकरी घालवण्याचा शौक नसतो, आनंद नसतो. कुठेतरी त्यांच्यावरती दडपण येतं आणि अधिकारी हा राजकीय दडपणाखाली असतो, तो स्वतंत्र नसतो. जेवढं मी सिस्टम बघितलं, प्रशासन बघितलं, त्यानुसार मी बोलू शकते. आपण जसं आत्ता म्हणलात की प्रशासन आपण बघितलेलं आहे किंवा प्रशासनात जशी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा आपण अभ्यास केलेला आहे. आपण हे सामाजिक कार्य करत असताना आपण प्रशासकीय यंत्रणेवर परत जातो की जसं लोकसभेच्या काळामध्ये असेल किंवा विधानसभेच्या काळामध्ये असेल विविध अशी आश्वासनं जनतेला दिली जातात आणि त्या आश्वासनाची पूर्तता केली जातच नाही मुळात. बरोबर आहे. मग त्याला प्रशासन कारणीभूत आहे का लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत? जर लोकप्रतिनिधी कारणीभूत असतील तर असा कुठला कायदा संमत करायला पाहिजे जेणेकरून की नाही करू शकत? जसं आपण कायद्यासंदर्भात आता विचारविनिमय केला, मला असं म्हणायचं वाटतं या ठिकाणी की जसं हे इलेक्शनचा काळ येतो, या इलेक्शनच्या काळामध्ये प्रचंड पैशाची उधळण होत असते. बिलकुल. आपण एका बाजूला आपण असं बघतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हे लोकशाहीचं राज्य आहे किंवा लोकशाहीचा देश आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये पैसा वाटून मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल होतो आणि जनता त्या पद्धतीने मतदान करते. मग यामुळे असं वाटत नाही का की देशाच्या अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर देशाच्या संबंध विकासावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे? खूप जास्त परिणाम होत आहे. कसं हे बघा, ज्या वेळेला आपण पैसा वाटून मतदान करतो किंवा मतदानच विकत घेतल्या जाते त्या वेळेला इथे व्यवहार असतो आणि जिथे व्यवहार असतो तिथे विकासाचा विचार केला जात नाही. कारण मी लोकप्रतिनिधी आहे, समोरचं मतदार आहे, मला जर माझं मत विकत घ्यावं लागत असेल तर मी विकासाचा विचार करणार नाही ना. हा विचार मतदारांनी करावा. कारण इथे लोकप्रतिनिधीचं नाही चुकत, कारण लोकप्रतिनिधी आहे ते मतदान घेण्यासाठी काही करते, पण हे आपल्याला जनतेला समजावं की आम्हाला विकास हवा की पैसा हवा, ते जनतेने ठरवायचं. जनतेने ठरवायचं. लोकशाहीमध्ये सर्वस्व अधिकार जनतेला असतात, जनता काही करू शकते. बरोबर आहे. जसं आपण आता जनतेच्या संदर्भात आपण आता प्रश्न केला, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपण असं या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्राने देशासाठी केल्या, स्वतःहून केल्या, प्रेस कॉन्फरन्सद्वारे, आणि ते जनतेला आवडलं. जनता नेहमी माझ्यासोबत असते. मी कुठलेही चांगले मुद्दे जेव्हा जनतेसोबत आणते तेव्हा संपूर्णपणे एकजूट जनता होऊन माझ्या पाठीशी असते. त्याबद्दल मी जनतेचं नेहमी आभार मानते, नेहमी आभारी असते. तर आमच्या संगती पूजा डकरे मौजूद आहेत आणि आमच्याशी चर्चा करत आहेत. तेज तर्रार महिलांच्या नेतृत्व करतात, अक्सर तेज तर्रार महिलांचा नेतृत्व करतात महाराष्ट्र, मुंबई. आज 14 अप्रिलचा दिवस आहे. देशभरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चाहणारे लोक बाबासाहेब आंबेडकरांना फूल
अर्पित करत आहे. आज आमच्या संगती चर्चेवर आहेत पूजा डकरेजी, जे अर्थतज्ञ आहेत, कराटे टीचर आहेत. बाबासाहेबांनी महिलांसाठी आरक्षण दिले होते, त्याचवर आज चर्चा करू. अनेक मुद्दे आज पूजा डकरे सांगती.